जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी अतिशय 10 मिनिटात तयार होणारे पौष्टिक असे बीट गाजराचे आप्पे घेऊन आलेली आहे. एकदम पौष्टिक आहे आणि अगदी कमी वेळात तयार होतात. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आतमध्ये बघा किती छान अशी जाळी त्याला तयार झालेली आहे आणि एकदम मस्त हे आप्पे तयार होतात. खायलाही खूप पौष्टिक आहे. भरपूर प्रमाणात पौष्टिक प्रोटीन व्हिटॅमिन्स याच्यामध्ये आहे. जे बीट गाजर वगैरे आपण जर मुलांना दिलं तर खूपच पौष्टिक. लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत इतके पौष्टिक हे आप्पे आहे. तर चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक बीट, कांदा, सिमला मिरची, गाजर खिसून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आहे ते ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि बीटमध्ये भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन असतं, जे शरीराला खूप आवश्यक आहे. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असतं, ज्याने आपले डोळे खूप चांगले राहतात. त्याच्यामुळे असे पौष्टिक पदार्थ या दिवसात आपण नक्कीच खायला पाहिजे. ते एका चॉपिंग बोर्डमध्ये मी बीट, कांदा आणि सिमला मिरची घेतलेली आहे आणि चॉपिंगच्या याच्यामध्ये एकदम मस्त बारीक करून घ्यायचं आहे. चॉपर आहे हे. तुमच्याकडे हे जर नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल. याने काय होतात, एकसारखे ते बारीक होतात, म्हणून हे मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर हे बारीक झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दही वापरायचं नाही, तर मी दह्याच्या ऐवजी इथे ताक वापरलेलं आहे. जे ताक असतं ना, आपण दही नंतर तूप वगैरे करत असताना जे ताक शिल्लक राहतं ते ताक आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर 1 वाटी रवा ताकामध्ये भिजत घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि भिजत घालून याला बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं. याच्यामध्ये तेलाचासुद्धा कमी वापर असतो. तर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं टाकायचं आहे. मोहरी, जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता, बारीक केलेला कढीपत्ता घालायचा बारीक चिरून. नंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी खिसलेलं गाजर आहे. खिसलेला गाजर घ्यायचा आहे आणि आपण जी चॉपरमध्ये कांदा, बीट, सिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे तीसुद्धा टाकलेली आहे. जर तुम्हाला तिखट जे आवडत असेल ना, त्याच्यामध्ये तिखट अजून ॲड करू शकतात. चवीपुरतं मीठ टाकायचं, वरतून कोथिंबीर टाकायचा आणि याला एक 70% शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजवून घ्यायचं. एक 70% शिजवायचं, जास्तही नाही शिजवायचं. एक साधारण 5 मिनटं याला होऊ द्यायचं. मीठ टाकून व्यवस्थित झाल्यानंतर बघू शकता हे थोडेसे मऊसूत पडलेले आहे. तर इकडे आपला रवा आपण ताकामध्ये जो भिजवून घालून ठेवला होता त्याच्यामध्ये आपण हे व्हेजिटेबल सगळे ॲड करायचे आहे. बीट, गाजर हे जे आहे ना, परतून याच्यामध्ये जर घातले ना तर खूपच छान लागतात. वरतून परत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पोह्याच्या चमच्याने 2 चमचे बेसन घालायचं आहे. चवीपुरतं अजून थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण स्टफिंगमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर मिठाचं प्रमाण व्यवस्थित. आणि 1 वाटी पाणी घालायचं. ज्या वाटीने आपण 1 वाटी ताक घातलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि परत एकजीव असं मिक्स करायचं व्यवस्थित. पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून याला परत एक 5 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे. पूर्ण एकजीव झाल्यानंतर अतिशय कमी वेळात आणि झटपट असे तयार होणारे पौष्टिक आप्पे आहेत. खूप कमी वेळ लागतो आणि खायला म्हणसाल तर याची चव खरंच खूप अप्रतिम होते आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असतील तरीही खूप योग्य आहे, पौष्टिक आहे. दिवसभर एनर्जी राहील अशा पद्धतीचे हे आप्पे आहे, कारण याच्यामध्ये आपण सगळे पौष्टिकयुक्तच वापरलेलं आहे. सगळं असं पूर्ण एकजीव मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला किंचितसा, अगदी थोडासा, म्हणजे पोह्याच्या चमच्याने बघू शकता, लगे अर्ध्या चमच्याला कमी मी इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे. खाण्याचा सोडा आता ॲक्टिवेट होण्यासाठी याला परत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी थिकच ठेवायची आहे, एकदम जास्त पातळही नाही. अशा कन्सिस्टन्सीचंच हे बॅटर पाहिजे. पूर्ण ॲक्टिवेट आता हे मिक्स करताना हा पूर्ण सोडा ॲक्टिवेट होऊन जातो. नंतर एका गॅसवर आपण याच्यामध्ये आप्पे पात्र ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते टाकून द्यायचं. दिसायलाच बघा किती सुंदर दिसत आहे, खायला तितकेच अप्रतिम झाले होते आणि करायलाही खूप कमी वेळ लागतो. जे मुलं बीट, गाजर वगैरे व्हेजिटेबल खात नाही तर ह्या असं ऑप्शनसुद्धा आपल्याला छान आहे. तर हे सगळं मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि बघू शकता काय मस्त ते होत आहे आणि बिलकुल कमी गॅसवर होऊ द्यायचे, म्हणजे जेणेकरून ते खाली जळत नाही. आता एक 2 ते 3 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आणि परतायचं. आता बघू शकता खालून त्याला काय मस्त कलर आलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे. परतून घ्यायचे व्यवस्थित आणि जळले पण बिलकुल नाही, कारण गॅस कमी ठेवलेला आहे तर ते जळत नाही. नाहीतर आप्पे पॅन काय करायचं, तव्यावर ठेवायचं आणि नंतरसुद्धा भाजू शकतो आपण, म्हणजे जेणेकरून आप्पे हे जळत नसतात.
नंतर एका प्लेटमध्ये सर्व करायचे. आता बघा शकता किती मस्त झाली, फ्लफी झालेले आहे, स्पंजी झालेला होता तो. मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते पुढे. याला तुम्ही सर्व करू शकता विथ प्लेन दहीसोबत खूपच भारी लागतं. आणि विथ चटणी वगैरे जी असेल त्या चटणीसोबत सर्व करू शकता. शेंगदाण्याची चटणी बनवली तर खूपच उत्तम. मी इथे टोमॅटोची चटणी बनवली होती, त्याच चटणीसोबत हे सर्व केलेलं आहे. आतमध्ये पण बघू शकता किती भारी झालेले आहेत. मस्त आतमध्ये जाळी आली होती त्याला. आणि अगदी दिवसभर जरी राहिले तरी हे बिलकुल असे हे होत नाही, तर खायला खूप मस्त लागतात. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आतमध्ये बघा किती छान त्याला जाळी आलेली आहे, एकदम स्पंजी झालेली आहे. थँक्यू, बाय.